आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला दाखल झाले। सागर बंगल्यावर दोघांमध्ये भेट झालेली आहे। नारायण राणेंची आज उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे। उमेदवारीबाबत चर्चा होण्याची ही शक्यता आहे। त्यामुळे नेमक्या याबाबतीत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अपडेट सध्या येत आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। सागर बंगल्यावर दोघांमध्ये ही भेट झालेली चर्चा झालेली आहे। तर नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार नारायण राणे हे असू शकतात। उमेदवारीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। मंत्री नारायण राणे उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला दाखल झालेत। सागर बंगल्यांवर या दोघांमध्ये भेट झालेली आहे। त्यामुळे या भेटीनंतर नेमक्या काय घडामोडी घडतात, नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत अशा प्रकारची लढत होण्याची शक्यता आहे। सांगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।